तुम्हालाच काय, घरातल्यांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, कुणालाही खायला द्या, कोणालाच ह्याच्यावर विश्वास बसणार नाही की हा तुमचा डोसा जो आहे ना हा फक्त 15 मिनिटात बनवून तयार होता. तर डोसा बनवायच्या आधी आहे ना हलसी चटणी बनवून घ्यायची. तर भाजलेले शेंगदाणे, हिरवे मिरचे, त्यानंतर बघा लसूण, कोथिंबीर, जिरं, चवीपुरतं मीठ घालून मिक्सरला वाटून घ्यायचं. थोडंसं पाणी, दही घालायचं आणि जिरं, मोहरी, कढीपत्त्याची पानं तेलामध्ये तडतडून हा तडका त्या चटणीमध्ये घालून द्यायचा. चटणी तयार आहे. आणि डोसा बनवण्यासाठी वाटीभर रवा घेतला, वाटीभर धुतलेले पोहे घेतले, आपले जाड पोहे, कांदा पोहे बनवतो ना त्याचे. त्यामध्ये वाटीभर दही घालायचं, 1.5 वाटी पाणी घालायचं आणि ह्याचं मिक्सरला छान असं वाटून आहे ना बॅटर बनवून घ्यायचं. अजिबात काही वाट बघायची नाही. पाव चमचा सोडा घालायचा आणि मस्त थोडंसं पाणी त्याच्यात ॲक्टिवेट करायचं, टाकायचं आणि चमच्याने फिरवून हे मिश्रण आहे ना मस्त बनवून घ्यायचं. मिश्रण असं छान सोडा टाकल्यानंतर फुलतं. कडकडीत तवा गरम करायचा आणि एकदम मस्त चमच्याने ह्याच्यावर हे बॅटर पसरवून आहे ना दोन्ही बाजूनी खरपूस आपले हे डोसे भाजून घ्यायचे. एकदम मऊ, सॉफ्ट, जाळीदार हा डोसा बनवून तयार होतो. रेसिपीसाठी खाली दिलं त्रिकोणाची टच करा, सबस्क्राईब करा.